ज्या शेतकरी मित्रांचं जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या शेतकरी मित्रांचं पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं. तर अशा शेतकरी मित्रांना अद्यापही जी नुकसान भरपाई आहे, तर ती नुकसान भरपाई त्यांना मिळाली नव्हती आणि याच नुकसान भरपाईची ते वाट पाहत होते. अखेर 25 ऑगस्ट रोजी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केलेला आहे. ज्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं जून ते ऑक्टोबर 2025 मध्ये नुकसान झालं होतं पूर परिस्थितीमुळे, तर अशा शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाईची रक्कम आहे, तर ती नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आणि येणाऱ्या 48 तासात ही रक्कम त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो जे-आर आहे, ज्या जून ते ऑक्टोबर 2025 कालावधीत झालेल्या नुकसानबाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे. तर याच शासन निर्णयामध्ये राज्य सरकार म्हणतं की माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाशिक विभागातील तसेच नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यात अनुक्रमे 65 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्याने 24 गावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने 24 गावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणि वादळी वारा यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जो शासन निर्णय, तर त्या शासन निर्णयानुसार रुपये 86 कोटी 65 लाख 29,000 एवढा जो निधी, तर एवढा निधी राज्य सरकार मंजूर करतंय या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी. तर इतका निधी मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 2/7/2026 रोजीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला आहे. एक वेळीस विशेष बाब म्हणून ही जी निधी, तर ही निधी वितरित केली जाणार आहे. वितरित करण्यास शासनाने मंजुरी देखील दिलेली. त्यानंतर सदर मान्यता ही पूर्वहरण म्हणून यापुढे वापरता येणार नाही. आता हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना नेमकं दिला जाणार आहे? तर बघा कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये आहेत. तर नाशिक विभागातील नाशिक जिल्हा याच्यामध्ये आहे. त्यानंतर अहिल्यानगर व जळगाव जिल्हा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. याच्यापैकी सगळेच जिल्हे किंवा सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा निधी नाही, तर फक्त 24 गावांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या गावांमध्ये जास्त पाऊस झाला होता, ज्या गावांचा पंचनामा केले होते, तर अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. ही अपडेट जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक आणि डेली अपडेटसाठी आपलं पेज आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.